तर आता ही एक गंमत बघा. एका संस्थेनं काय केलं, की शुद्ध कसे बोलावे आणि शुद्ध कसे लिहावे हे शिकवण्याचा एक वर्ग सुरू केला. आणि आपल्या ऑफिससमोर त्यांनी एक पाटी लावली, की आमच्याकडे म्हणजे तो बोर्ड असा होता, की आमच्याकडे शुद्ध कसे बोलावे, शुद्ध कसे लिहावे हे शिकवले जाईल. पण तो बोर्ड लावण्यात त्यांचा चुकला आणि गंमत होऊन बसली. खरं तर मूळ बोर्ड कसा पाहिजे होता माहिती आहे? हा बोर्ड असा पाहिजे होता. कसा? ह्या पहा. कसा पाहिजे होता बोर्ड? त्यांनी लिहायला पाहिजे होतं, आमच्या इथे शुद्ध कसे बोलावे आणि शुद्ध कसे लिहावे हे शिकवले जाईल. सर्वांनी या सुवर्ण संधीचा फायदा करून घ्यावा. तुमची भाषा खूप सुधारेल. पाहिलं? आणखी एकदा पहा, बोर्ड असा पाहिजे होता. आमच्या इथे शुद्ध कसे बोलावे आणि शुद्ध कसे लिहावे हे शिकवले जाईल. सर्वांनी या सुवर्ण संधीचा फायदा करून घ्यावा. तुमची भाषा खूप सुधारेल. असं सुंदर शब्दात बोर्ड पाहिजे होता. पण यांनी काय केलं, घाईघाईत बोर्ड कसा लिहिला, गंमतशीर भाषेत हा असा लिहिला बोर्ड. पहा, त्यांनी लिहिलं ते असं: आमच्या हिते सूद कसे बोलावे आणि सूद कसे लिहावे हे शिकवले जाईल. सर्वांनी या सुवर्ण संधीचा फायदा करूनशिनी घ्यावा. तुमची भाषा लई सुधरेल. पहा, ऐकलं? ह्यांना स्वतःला शुद्ध लिहिता येईना आणि हे चालले शिकवायला शुद्ध भाषा कशी लिहावी. पहा, हे पुन्हा एकदा: आमच्या हिते, हिते बरं का, सूद कसे बोलावे आणि नी कसं काढले आणि सूद कसे लिहावे हे शिकवले जाईल. जा सर्वांनी या सुवर्ण संधीचा, बरं का, सुवर्ण संधी फायदा, बरं का, फायदा करूनशिनी घ्यावा. तुमची भाषा लई सुधरेल. भाषा बघा, शा कोणतं काढलं आहे. तर अशी गंमत होती. वा रे वा संस्था. म्हणजे शुद्ध भाषा शिकवण्याचा बोर्डच पूर्ण अशुद्ध भाषेत लिहिल्यावर कोण तिकडे येईल? हो ना. आता पहा, दुसरी एक गंमत पहा. ह्या गमतीचं नाव आहे काही गरज. आता बघा, उगाच बसल्या बसल्या वेळ कसा घालवावा. समजा एखादा शब्द हुडका आणि तो लिहा. समजा तो शब्द आहे नारायण, बरं का, नारायण. आता हा शब्द असा लिहा, नारायण, दोन्हीकडं नळाचं न. पुन्हा हाच शब्द असा लिहा, नारायण, दोन्हीकडं बाणाचं न. परत हाच शब्द असा लिहा, नारायण, बाणाचं न इथं, नळाचं न इथं. पण अशा प्रकारे कुणी कधीच लिहिणार नाही, कारण भाषेच्या नियमाप्रमाणे जसे शब्द बनवले आहेत तसेच तुम्हाला लिहावे आहेत. पण करणार काय? काही करण्याची काही गरज